बीडच्या राजकारणाचं नाव घेतलं की सगळ्यात पुढं जी नावं येतात त्याच्यातील एक मोठं नाव म्हणजे क्षीरसागर. आणि याच क्षीरसागर घराण्याची सुरुवात ज्यांनी केली त्या केशर काकू क्षीरसागर यांच्या जीवनाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. बीड जिल्ह्यातील भूमी ही कायमच संघर्ष, दुष्काळ आणि कणखर माणसांसाठी ओळखली जाते. याच मातीतून उभ्या राहिलेल्या केशर काकू क्षीरसागर ज्या फक्त राजकारणी नव्हत्या तर सामान्य जनतेसाठी अगदी मायेची सावली होत्या. केशर काकूंचं आयुष्य सुरुवातीपासूनच सोपं नव्हतं. ग्रामीण भागातील वास्तव, शेतकऱ्यांची व्यथा, महिलांची घुसमट त्यांनी अगदी जवळून पाहिलेली होती. त्यामुळेच राजकारणात येण्याआधीच त्यांच्या मनात एक ठाम असा विचार पक्का झाला होता. सत्ता ही स्वतःसाठी नाही तर जनतेच्या सेवेसाठी असते. क्षीरसागर कुटुंबाचं नाव बीडच्या राजकारणात आधीपासूनच ओळखलं जातं. पण केशर काकूंनी आपली ओळख केवळ नावावर नाही तर कामावर उभी केली. महिलांचे प्रश्न, शिक्षण, आरोग्य, पाणी टंचाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हेच त्यांच्या राजकारणाचे केंद्र होते. लोकसभेच्या निवडणुकीत त्या बीडच्या खासदार म्हणून निवडून आल्या. तेव्हा अनेकांना वाटलं की ही एक महिला खासदार असं काय बदल घडवून आणणार आहे. पण केशर काकूंनी आपल्या स्वभावाप्रमाणे शांतपणे आणि ठामपणे काम करत त्या सर्व शंका पूर्ण दूर करून टाकल्या. दिल्लीच्या संसदेत असो की बीडच्या एखाद्या छोट्यातल्या छोट्या खेड्यामध्ये त्या नेहमीच एकसारख्या राहिल्या. फक्त भाषणांपेक्षा कामावर त्यांचा जास्त भर असे. एखाद्या आईचं दुःख ऐकून घेणं, शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी अधिक जबाबदारीनं काम करणं, मुलींच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करणं, हे सगळं त्या कोणताही गाजावाजा न करता करत असत. लोक त्यांना खासदार म्हणून कमी आणि केशर काकू म्हणून जास्त ओळखत असे. काकू याच्यामध्येच आपल्याच कुटुंबातील कोणीतर आहे असा मायेचा ओलावा असे. कारण त्या पदापेक्षा नात्यांना महत्त्व देत होत्या. बीडच्या रखरखत्या उन्हात, दुष्काळी परिस्थितीत त्या गावोगावी फिरत राहिल्या. ताई, आमचं ऐकून घ्या असं म्हणायला लोकांना कधीच दार ठोठावं लागलं नाही. ते दार नेहमीच उघडं ठेवत असत. त्यांचं राजकारण आक्रमक नव्हतं पण परिणामकारक मात्र नक्की होतं. आवाज मोठा नव्हता पण मुद्दा हा ठाम असायचा. त्यामुळेच विरोधकी त्यांच्या कामाचा आदर करत असत. आज देखील बीडमध्ये केशर काकू क्षीरसागर यांचं नाव घेतलं की लोक म्हणतात त्या खासदार होत्या पण त्याआधी आणि नंतरही त्या आमच्या काकूच राहिल्या. तर मित्रांनो, ही होती केशर काकू क्षीरसागर यांची माहिती. तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.